अँटी करप्शन ब्युरो पुणे कार्यालयाकडून अँटी करप्शन आपल्या दारी अशी ही अनोखी मोहीम जी आहे ती राबवण्यात येत आहे आणि या मोहिमेद्वारे 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान हे अँटी करप्शन ब्युरोचे जे अधिकारी आहेत ते संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जात आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना अँटी करप्शन कायद्याबाबत जनजागृती जी आहे ती करत आहेत. आता हे अधिकारी बोर येथे आलेले आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना त्यांनी अँटी करप्शन कायद्याबाबत जनजागृती केली आहे, माहिती दिली आहे. अनेक वेळा शासकीय कामं करून घेण्यासाठी नागरिकांकडून पैसे मागितले जातात, लाच मागितली जाते आणि अशा अधिकाऱ्यांवर टाच आणण्यासाठी ही मोहीम जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोकडून राबवण्यात येते. आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत जे आता या नागरिकांना सर्व माहिती देत आहेत. कशा पद्धतीने ही मोहीम राबवण्यात येते? नमस्कार, माझं नाव सुहास साटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन पुणे. आमचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष देशपांडे सर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे, जेणेकरून लाचलुचपत विभागाची जे कारवाई असतात किंवा आम्ही जे कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त जावी, लोकांना माहिती व्हावी. बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज असतो, अज्ञान असतं की ते डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधत नाही किंवा कसं यावं, त्यांनी ती कार्यपद्धती कशी अवलंबावी, आमच्याशी कसा संपर्क साधावा, ह्यासाठी आम्ही आमचे टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत, व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. त्यावरती त्यांनी येऊन आमच्याशी संपर्क साधावा. जर त्यांना कोणी शासकीय लोकसेवक किंवा इतर सरकारी कामासाठी त्यांना कोणी पैशाची मागणी करत असेल, अडवणूक करत असेल तर त्या संदर्भात आम्ही त्यांची तक्रार नोंद पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत असतो. याचा काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? याचा फायदा किती प्रमाणात होईल आणि नागरिकांमध्ये जनजागृती होईल? कारण जे लाच मागितली जाते शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याचा कुठेतरी कमी होईल का ते? नक्कीच, जर लोकांमध्ये जागृती झाली तर लोक एकतर मागणी करणारा किंवा त्या संदर्भात ते काम करत आहेत, त्यांचं जे काम अडलेलं आहे त्यांना ते माहिती होईल की आपल्याला हे काम शासकीय फी व्यतिरिक्त हे पैसे मागतात, ही लाचीची रक्कम आहे. आणि लोकांना जर हे कळायला लागलं तर लोक नक्की आमच्याशी अप्रोच होतील, तक्रारी करतील. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केल्यानंतर या लाचखोरीवर नक्कीच आळा बसणार आहे. तुम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात जाताय, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा प्रतिसाद सध्या चांगला आहे. लोक पण उत्स्फूर्तपणे येत आहेत, लोकांचे तक्रारी पण सांगत आहेत. त्याप्रमाणे जर असं लोकांनी प्रतिसाद दिला तर याच्यामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते. नक्कीच लोकांनी प्रतिसाद दिला तर यामध्ये आणखी सुधारणा होऊ शकेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती पोलीस निरीक्षकांनी दिलेली पाहायला होती. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.